जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभर त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतोय। व्हीएचपी नेता राम शेंडेजी आपल्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया व्हीएचपीची, काय भूमिका राहील जितेंद्र आव्हाड यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर? आव्हाडांचं हे अगदी मूर्खतापूर्ण वक्तव्य आहे। त्यांनी जाणून बुजून योजनेने केलेलं वक्तव्य आहे, कारण की ते शरद पवारांच्या उपस्थितीत केलेलं स्टेटमेंट आहे। तर त्या स्टेटमेंट सोबत शरद पवारांची किती सहमती आहे, त्यांनी त्याचा विरोध केला आणि याचा अर्थ त्यांची मौन स्वीकृती त्याला आहे। आव्हाडांचं हे स्टेटमेंट रामाचं, हिंदुत्वाचं आणि सनातनाचं अपमान आहे। म्हणून समाज तर त्यांना जे काही शिक्षा देणार है किंवा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। समाज त्यांचं जे काही करणार ते करेल, त्याच्यातून वाचू शकत नाही। आम्ही आमच्या लीगल सेलशी बोलतोय आणि त्यांच्या विरुद्ध काय आम्ही लीगली कार्यवाही करू शकतो, आज किंवा उद्यामध्ये ती होईल। एफआयआर करू, कोर्टात जाऊ, जे काही करायचं असेल ते आवश्यक ते सगळं लीगल सेलला विचारून आम्ही करू। एक तर शरद पवारांनी समाजाची माफी मागावी, हिंदू समाजाची माफी मागावी, आणि या आव्हाडांसारखे जे नेहमी काहीतरी असे उटपटांग स्टेटमेंट करत असतात यांना धडा शिकवावं, यांना पार्टीतून बाहेर काढावं। हेच एक त्याचा मागचा म्हणजे त्याला एक जे उत्तर ज्याला म्हणू शकतो आपण तेच होऊ शकतं। आपण जसं म्हणालात की जितेंद्र आव्हाड जे बोलले ते जाणून बुजून बोलले, कुठेतरी षडयंत्र वाटतं, कारण की संपूर्ण देशभर राममय वातावरण आहे। 22 तारखेकरता संपूर्ण देशात एक वेगळं असं वातावरण आहे आणि अशा वेळेस असं वक्तव्य येणं नक्कीच मी म्हटलं ना, षडयंत्र योजनाबद्ध त्यांनी केलेलं आहे ते। कारण की पूर्ण देशामध्ये गल्लोगल्ली राम 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 राहून राहिलंय, ते ना पचत नाहीये। हिंदुत्वाची जी हुंकार उठलेली आहे आणि राम मंदिराचं जे निर्माण होऊन राहिलेलं आहे, रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, यांना पचत नाहीये। म्हणून ते ह्या प्रकारची स्टेटमेंट करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहे। समाज सगळा पॉझिटिव्ह वे मध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये जातो आहे, पण ह्या प्रकारचा एक अनावश्यक स्टेटमेंट करून ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। पण त्यांना हे लक्षात येत नाहीये की हा समाज राममय झालेला आहे। तुमच्या ह्या प्रकारच्या स्टेटमेंटचा समाजावरती काहीही परिणाम होणार नाही। शरद पवारांनी पण आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आपली मागणी राहील का? कारण की त्यांच्यासमोर हे वक्तव्य झालेलं आहे। नक्की करावं, नक्की करावं। तुम्ही एका ज्या राजकीय मंचावरती हे सगळं त्याचे तुम्ही प्रमुख आहात, त्या प्रमुखाची जबाबदारी असते। आणि तुमच्या समोर जर असं स्टेटमेंट झालं आहे तर एकतर माझं म्हणणं आहे तर होत असतानाच त्याला थांबवायला पाहिजे होतं किंवा नंतर आपलं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं। त्यांनी ते नाही केलं आहे, हेच त्यांची मौन स्वीकृती आहे असं मी मानतो। सगळ्यात महत्त्वाचं, आपण लीगल डिपार्टमेंटशी बोलतात आहे, कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि पोलिसात तक्रार कधीपर्यंत व्हीएचपी कडून करण्यात येणार? आज किंवा उद्या होऊन जाईल। सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांनी सुद्धा यापूर्वी सनातन धर्माविरुद्ध वादग्रस्त असे वक्तव्य केले होते। अजूनपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून फारशी प्रतिक्रिया आलेली नाही। तुमची त्यांच्याबाबत पण मागणी राहील का? उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत भूमिका स्पष्ट करावी? सगळ्यांनीच करावी, आणि हा एक विचारपूर्वक केलेला स्टेटमेंट आहे असंच मी जे म्हटलं। चेन्नईपासून सुरुवात झालेली आहे, महाराष्ट्रापर्यंत आलेली आहे। तर जे बाळासाहेबांचे अनुयायी आहेत, त्यांनी हिंदुत्वासाठी इतकी प्रखर भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली, त्यांचे पण मत समोर आले पाहिजे। त्यांनी पण आपली प्रतिक्रिया याच्यामध्ये दिली पाहिजे की आव्हाडांच्या मताशी जे पूरक आहे, समर्थक आहेत की त्याचा विरोध करतात। जर विरोध करतात तर मग त्या जे काही त्यांचे मांडीला मांडी लावून बसतात
तर त्याच्यामध्ये ते किती मांडी दूर करणार की आणखीन जवळ करणार हे त्यांनी स्पष्ट करावं. तमाम हिंदूंचं दैवत राम आहे, पण कालच्या जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणात बहुजनांचं दैवत फक्त राम आहे. कुठेतरी हिंदूंच्या मतांमध्ये दुफळी करून मतांसाठी हे राजकारण होतं असं वाटतंय का? अहो सगळं जे काही याचं सगळं राजकारणच आहे. हे बहुजन आणि हे काय असतं, हा राम सर्वांचा आहे. सब में राम सबके राम. या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये राम आहे. मग आपण मराठीमध्ये म्हणतो की जग मृतप्राय वस्तू होऊन गेली, निर्जीव वस्तू होऊन गेली. आपण म्हणतो त्यात काही राम नाही. म्हणजे ज्यातनं राम निघून गेला ते मृतप्राय झालं. असाच एक प्रकारचा ज्या देशातला भाव आहे त्या भावाला ठेस पोहोचवण्याचं तुम्ही काम करताय. याला राजकारण म्हणावं की तुमचं काय कारण म्हणावं काही लक्षात येत नाही, पण हे मूर्खताच आहे. सगळ्यात महत्वाचा अजून एक विषय, उद्धव ठाकरे यांच्याबाबत आपण भाष्य केलं, पण इंडिया आघाडीतले सगळेच घटक पक्षांकडून सातत्याने अशी सनातन धर्माबाबत, भगवान रामाबद्दल अशी प्रतिक्रिया आणि असा प्रचार करण्यात येतोय. चुकीचं आहे, चुकीचं आहे. या देशाच्या भावनेला समजायला पाहिजे की या देशामध्ये राम ही प्राण आहे, राम देश समाजाचा. आणि त्याच्याशी तुम्ही जर या प्रकारचा हिंदीमध्ये शब्द आहे खिलवाड असं जर करण्याचा प्रयत्न कराल तर त्याचे परिणाम तर तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. धन्यवाद गुरुजी. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.